आजच्या या होऊ द्या चर्चा या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित शिवसेनेचे शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख अरुण भाऊ, तालुका प्रमुख शरद भाऊ, संदीप जैन, सर्व पदाधिकारी आणि गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ अनुभवी सगळे ज्येष्ठ बांधवांनो आणि भगिनींनो, खरंच मला आनंद झाला. आज तारखेड्यात भगिनींनो म्हणायची मला संधी मिळाली. 3 का असेना 4 का असेना, एकाही ठिकाणी महिला आल्या नाही. महिलांची संख्या वाढली पाहिजे. खरं तर आजचा हा होऊ द्या चर्चा हा कार्यक्रम घेण्याचं प्रयोजन असं आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उद्धवसाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी काय काय ठोस कामं केलेत, किती विधायक कामं त्यांनी केलेत. आणि त्यांनी कोरोनाच्या काळात इतक्या महाभयंकर महामारीच्या काळामध्ये त्यांनी कुटुंब प्रमुख म्हणून संपूर्ण महाराष्ट्राची काळजी घेतली आणि देशाने त्यांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून WHO ने त्यांना उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून संबोधलं गेलं. ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. धारावी पॅटर्न सगळ्या जगात वापरला गेला. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काय काय केलं, काय नाही केलं, आणि त्यानंतर त्यांचा 2.5 वर्षाचा काळ संपला. नंतर जे काही आपण बघितलं घटनाबाह्य सरकार, मला असं वाटतं या संपूर्ण महाराष्ट्रातील एकाही माणसाला हा निर्णय आवडलेला नाही. जे काही शिंदेंनी केलं, जी काही गद्दारी झाली, ही मला आजपर्यंत तरी या वर्षभरात एकही माणूस भेटला नाही की हे काम चांगलं झालं म्हणून. प्रत्येकाच्या मनाला वाईट वाटतं की हे काम चुकीचं आहे, हे असं करायला नको होतं. तर म्हणून मी त्याला घटनाबाह्य सरकार म्हणते. या घटनाबाह्य सरकारने काय काय केलं, काय काय आमिष दिले, आणि 2013ला मोदीजींनी काय काय आपल्याला आश्वासनं दिले होते, त्याच्यातलं काय झालं काय नाही झालं, हा सगळ्यांचा लेखाजोखा आपल्याला या होऊ द्या चर्चेमधून आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी उद्धव साहेबांनी आम्हाला खास जबाबदारी दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही होऊ द्या चर्चा झाली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींचा उहापोह सगळ्या मतदारांपर्यंत, सगळ्या भगिनींपर्यंत, बांधवांपर्यंत, तरुणांपर्यंत, सगळ्यांपर्यंत ही चर्चा गेली पाहिजे. म्हणून हा आजचा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खरं तर आपण बघतो 2013 साली मोदीजींनी सांगितलं होतं की भारतामधून जे जे उद्योगपती आहेत किंवा जे राजकीय नेते आहेत या सगळ्यांनी काळा पैसा स्वित्झर्लंडला स्विस बँकेत ठेवला आहे. ते काला धन मैं वापस लावूंगा असं त्यांनी सांगितलं होतं. आणि ते काळं धन वापस आणल्यानंतर मी माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 15-15 लाख रुपये टाकणार आहे. हे मैं मेरे किसानों के लिए ये करूंगा असं त्यांनी आपल्याला 2013ला सांगितलं होतं. 2014ला निवडणूक झाली, ते निवडून आले. मला फक्त तुम्हाला एकच विचारायचं आहे की तारखेड्यामध्ये कोणाच्या अकाउंटवर 15 लाख रुपये आले असतील तर कृपया वर बोट करा की माझ्या अकाउंटला 15 लाख रुपये आले. आहे का कोणी 15 लाख अकाउंटला आलेलं? 15 रुपया बी होणार नाही तर त्या 15 लाख कथा येतील असा विषय. म्हणून म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहे, ह्या सगळ्या हवेत बाता झाल्या, सगळ्या थापा मारलेल्या आहेत. हे सरकार फक्त थापाड आहे, सगळं बोलतात, फक्त बोल घेवडं सरकार आहे. म्हणून आपण टायटलच तसं दिलंय, बोल घेवड्या सरकारच्या जे काही कारनामे आहेत ते सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, त्याच्यासाठी ही चर्चा आहे. बंधूंनो, आपण बघता उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा उद्धव साहेबांनी कापसाला भाव दिला होता. उद्धव साहेब कोरोना काळामध्ये किती म्हणजे महाराष्ट्राला व्यवस्थित ठेवणारे, म्हणजे आर्थिक जी काही हे होतं ते सांभाळणारी फक्त शेतकरी, शेतीमुळे हा महाराष्ट्र जगला, नाहीतर या महाराष्ट्राचे प्रचंड हाल झाले असते.
तर उद्धव साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये कापसाला अतिशय उत्तम भाव दिला. 10,000, 11,000, काही वेळा 12,000पर्यंत तो भाव गेला. आणि त्यानंतर आपण बघतो की भाव तर तो त्यावेळी मिळाला. आपले खर्च कमी झालेले आहेत का? आपण जे काही हे उत्पन्न काढतो, खर्च अजिबात कमी झालेला नाही. मजुरी पूर्वी किती मजुरी असायची? मजुरी खूप जास्त प्रमाणात वाढली. खतांचे भाव वाढले, बियाण्यांचे भाव वाढले. वीज काय भाव होती पूर्वी आणि आता विजेचे भाव काय झालेले आहे, हा फरक आपल्याला बघायचा आहे. आणि शिंदे सरकार असताना त्यांनी काय भाव दिला? वर्षभर आपल्या घरामध्ये कपाशी पडलेली होती, किडे चावत होते. तुम्ही बघतायत, आम्ही मागच्या वर्षभरापासून आंदोलनं घेतली. एवढं सगळं करून सुद्धा सत्ताधारी त्याच्यावर एक शब्द सुद्धा बोलायला तयार होत नाही. आम्ही प्रचंड प्रयत्न केले. एअरपोर्ट सगळं प्रायव्हेट होतंय, त्याच्यामुळे ही फार भयानक परिस्थिती आहे. हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. आपण अजून बघितलं असेल, अभियंत्यापासून तर शिपायापर्यंत आणि तहसीलदार पासून तर नायब तहसीलदार पर्यंत हे सुद्धा जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरणार असाल, तिथं तुम्हाला टॅलेंटेड लोक भरायचे नसतील तर हे जग कसं चालेल तुम्ही मला सांगा. म्हणजे नियमबाह्य सगळ्या गोष्टी करायच्या, ह्याच्याने तुम्ही देश वाचवू शकणार आहेत का? म्हणजे इतकी भयानक परिस्थिती जर आपण बारीक विचार केला तर हे चित्र हा देश संपवण्याच्या कडे जाणारा चित्र दिसतंय. आता शिक्षण क्षेत्र पण जर सुरक्षित नाहीये, त्यानंतर आपण बघतोय किती महिला सुरक्षित आहेत का या देशात? मणिपूरचं प्रकरण झालं, गोंडगावचं झालं. दररोज पेपरला महिला अत्याचाराच्या आणि हिंसाचाराच्या बातम्या येतात. म्हणजे महिला पण सुरक्षित नाही. महागाई वाढली आहे. त्यानंतर तरुणांचा प्रश्न, तरुणांना नोकऱ्या आहेत का? मोदीजींनी सांगितलं होतं किती 2 करोड नोकऱ्या देणार, 2 करोड नोकऱ्या देणार, दरवर्षी 2 करोड. मिळतात का 2 करोड नोकऱ्या? ह्या बाता फक्त हवेतच झालेल्या आहेत. हे सगळ्या गोष्टी आपण आपल्या मनात रोज विचार केला आपण तरच आपण या बदल करू शकू, असं मला आपल्याला सगळ्यांना सांगावं असं वाटतंय. चांगले चांगले उद्योगधंदे तुम्ही दुसऱ्या म्हणजे गुजरातच म्हणायचं, डायरेक्टच बोलू ना आपण, गुजरातमध्ये पळवून नेत आहे. हे म्हणजे मग आपल्याकडे उद्योगधंदे नाही, आपण फक्त शेतीच करत बसायची. आणि आपल्या तरुणांनी आणि म्हणजे मला तर आता दिवसातून कितीतरी फोन येतात नोकरीसाठी. मुलांना नोकरी नाही ती का ग्रामीण भागात आहे. आणि ते खरं आहे. प्रत्येकाला असं वाटतं काहीतरी की शेतीला मालाला भाव मिळत नाही, मग मुलगा कुठेतरी नोकरीला जर असेल तर निदान त्याला 4 पैसे मिळतील. सगळेच 2 मुलं 3 मुलं असतील तर सगळेच मुलं घरी शेतीमध्ये अडकण्यापेक्षा प्रत्येकाला असं वाटतं की नोकरी असली पाहिजे. परंतु उद्योगधंदे जर बाहेर गेले तर नोकरी कशी मिळणार? ह्या इतक्या सगळ्या अडचणी या महाराष्ट्राच्या समोर आलेल्या आहेत. पुन्हा मोदीजींनी हे केलंय की 800 रेल्वे स्टेशन जे आहेत त्या 800 रेल्वे स्टेशनला मोफत वायफाय द्यायचं. मोफत वायफायसाठी खर्च किती आहे? 4.5 लाख कोटी रुपये खर्च मोफत वायफाय देण्यासाठी आहे. आणि आमच्या शेतकऱ्यांचा जर कर्जाचा आपण हिशोब बघितला तर 86,000 कोटी शेतकऱ्याचं कर्ज आहे. जर मोदीजींनी 86,000 कोटी जरी शेतकऱ्यांचे भरून टाकले तरी शेतकरी मोदीजींचे पाय धरेल. पण मोदीजींची मानसिकताच नाहीये शेतकऱ्यांना वर आणण्याची. मोफत वायफाय किती? 4.5 लाख कोटी, एवढा मोठा आकडा आहे. आणि 86,000 कोटी किती कमी आकडा आहे? तरी सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करत नाही. पंजाबमध्ये शेतकरी बसले होते आंदोलनाला, तिथे त्यांच्यावर कशी परिस्थिती आली. 8-8, 10-10 महिने उपोषणाला बसलं तरी पण निर्णय घेत नाही शेतकऱ्यावर. म्हणजे शेतकऱ्याने सगळे कामधंदे सोडून फक्त उपोषणांनाच बसायचं का? हा प्रकार जो काही सरकारकडून, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, सगळ्यांकडून शेतकऱ्यांच्या बाबतीत होतोय. पेट्रोलचे भाव 100ची नोट द्यावीच लागते असा प्रकार झालाय.
पेट्रोल असेल, डिझेल असेल, खरं तर जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे भाव कमी आहेत, तरी सुद्धा आपल्याकडे पेट्रोलचे भाव, डिझेलचे भाव वाढतच चालत आहेत. आम्हाला नांगरटी वखरटी करायची आहे, पूर्वी किती भाव कमी होते आणि आता ती कितीला पडते, हा सगळा हिशोब आपण बघितला पाहिजे. उज्ज्वला गॅस योजना आणली. सिलेंडर पहिले 350 रुपयाला मिळायचे, 350चे 400, 500, 700, 800, 1000, 1200 रुपयापर्यंत सिलेंडर गेलं आणि ते 1200चं सिलेंडर फक्त 100 रुपये उतरवले. हमने गॅस के रेट कम किए. नाही ना, 100 रुपयाने मग तुम्ही 300चे 1200 केले, नंतर 1100 करतात. म्हणजे तुम्ही कमी नाही केलेले, ऑलरेडी तुम्ही इतक्या पटीत वाढवले आणि फक्त 100 रुपये कमी करतात. म्हणजे याला कमी करणं म्हणायला पाहिजे का? आणि ह्या सगळ्या गोष्टींवर एकही सत्ताधारी कोणी बोलत नाही, ही खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणून मला असं वाटतं की आपण योग्य सरकारला निवडून दिलं गेलं पाहिजे. आता आपण मागे मार्केट कमिटीचं निवडणूक झाली. मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या वेळी भरपूर लोकांनी भरपूर आश्वासनं दिलेले आहेत. ती आश्वासनं तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. तुम्ही मार्केट कमिटीचे जे आता सदस्य बॉडी आहे, त्या बॉडीला जाऊन विचारा की तुम्ही काय काय आश्वासनं दिले होते आणि त्यातले काय काय आश्वासनं आतापर्यंत पूर्ण केले. शेतकऱ्यांना कोल्ड स्टोरेज देऊ सांगितलं होतं, तुम्ही मागचं सगळं काढा. शेतकऱ्यांना कोल्ड स्टोरेज मिळालं का? नाही. ठीक आहे, कोल्ड स्टोरेज अजून नाही, 4 महिन्यात 6 महिन्यात काही का असेना द्या. शेतकऱ्यांना तिथं पिण्याच्या पाण्याची मार्केटला सोय नाहीये, पिण्याच्या पाण्याची सोय केली का? आम्ही शेतकऱ्यांना तिथं भोजनाची सोय करू, झाली का भोजनाची सोय? शेतकऱ्याला तिथं मुक्कामी राहण्यासाठी आम्ही सोय करू, झाली आहे का? अरे तुम्ही भाव पण दिला तरी खूप झालं. शेतकरी बाकीच्या गोष्टीसाठी तो बिचारा घरून भाकरी बांधून नेतो, मार्केटला जरी जायचा असेल ना तो घरून नेतो, तो कोणाच्या जेवणावर आणि पाण्यावर तो अवलंबून राहत नाही. खूप स्वाभिमानी असा शेतकरी आहे आणि या शेतकऱ्याच्या हिताचे निर्णयच अजिबात होत नसतील तर मला असं वाटतं तुम्ही आम्ही सगळ्यांनी खूप विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे आणि योग्य माणसाला निवडून दिलं पाहिजे. आपण